आज तुमची तुळस तर कुंडीत वाढत आहे, पण मात्र दाट नाहीये का? एकाच काडीवर उंच वाढते का? पाने छोटी होत आहेत आणि नवीन फुटी तर येतच नाही. तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण फेब्रुवारीमध्ये योग्य कटिंग आणि प्रुनिंग केली तरच मात्र तुळस ही घनदाट, हिरवी आणि खूप हेल्दी देखील होत असते. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुळशीला फुलं म्हणजेच मंजिरी आली की पानांची वाढ देखील कमी होत असते. म्हणजे प्रुनिंग तर ही आलीच, प्रुनिंग हे ऑप्शनल नाही, तर मात्र ती गरजेची देखील आहे. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजेश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एकदा फेब्रुवारी महिन्यातल्या नवीन कामासहित. सो मंडळी, लास्ट टाइमला एक व्हिडिओ शेअर केलेला होता, त्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला कुठली 5 ते 7 कामं महत्त्वाची आहेत ते मी त्यामध्ये शेअर केलेलं होतं. आणि त्यानंतरचा आजचा व्हिडिओ म्हणजे फेब्रुवारीमध्ये तुळशीवर कुठलं काम करायचं आहे. यानंतर मी मोगऱ्यावर, गुलाबावर वेगवेगळे असे व्हिडिओ शेअर करणार आहेत. कटिंग प्रुनिंग जरी सेम असली, पण मात्र आपल्याला खतांचा डोस हा वेगवेगळा द्यायचा आहे. आणि आता दिलेलं हे खत तुम्हाला तुमचं झाड हे वर्षभर निरोगी, हेल्दी आणि भरभरून फुलं देण्यासाठी तयार करून घ्यायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ मात्र कुठलेही चुकवू नका किंवा व्हिडिओ स्किप करून देखील पाहू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मग मंडळी, आज मी माझ्या घरच्या तुळशीवर नेमकं काय करते ते तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप एकदम प्रॅक्टिकली सांगणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये तुळशीची एकच प्रॉपर केअर, ज्यामुळे तुमची तुळस तर दाट होईल, शिवाय नवीन फुटवा देखील येईल आणि पूर्ण वर्ष तुळस ही हेल्दी देखील राहणार आहे. फेब्रुवारी पासून हळूहळू थंडी ही कमी होत आहे आणि उष्णता वाढायला लागलेली आहे, जी की आपल्याला देखील जाणवायला लागलेली आहे. सो हा काळ म्हणजेच झाडांसाठी जागं होण्याचा काळ असतो. हिवाळ्यामध्ये तुळसी थोडी सुस्त असते, पण मात्र प्रुनिंग आणि खतं दिली तर ती मात्र वेगाने वाढायला देखील लागत असते. सो या ठिकाणी आपल्याला काही स्टेप फॉलो करून घ्यायचे आहेत आणि त्यातील स्टेप नंबर 1 म्हणजेच वॉटरिंग स्टॉप. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट की आज मला तुळशीवर प्रुनिंग आणि खतं द्यायची होती, त्यामुळेच मी आधीच 2 ते 3 दिवस आधी तुळसचं पाणीही बंद केलेलं होतं. पाणी बंद केल्यामुळे काय झालं की रूट्स हे थोडी ड्राय होत असतात आणि यानंतरची कामं जे आपण झाडावर करणार आहे त्याचा मात्र कुठल्याही प्रकारचा जो काही शॉक आहे तो झाडाला मात्र बसत नाही. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी काही आपण प्रुनिंग करणार आहोत ती देखील मात्र सेफ होत असते. सो या ठिकाणी स्टेप नंबर 1, तर तुम्हाला हे काम करण्याआधी 1 ते 2 दिवस आधी तुळशीला पाणी देऊ नका. यानंतरची स्टेप नंबर 2 की ज्यामध्ये आपल्याला सॉइल वर्क करायचं आहे, जे की मी आता करत आहे. आता कुंडीतील वरची माती हाताने किंवा छोट्या कुदळीने किंवा प्रुनरने, तुमच्याकडे जे काही साहित्य असेल त्याने तुम्हाला ती उकरून घ्यायची आहे, म्हणजेच मोकळी करून घ्यायची आहे. माती उकरताना पूर्ण मुळे डिस्टर्ब मात्र अजिबात करू नका. फक्त वरची 4 ते 5 इंचची माती उकरा. जर मुळे खूप जास्त गुंतागुंतीची झालेली असतील किंवा कुंडी भरून मात्र त्याने गेलेली असेल तर मात्र तुम्हाला रिपॉटिंग करणं गरजेचं आहे. आता या कुंडीतील जी तुळस आहे ती अगदी इझिली कुंडीच्या बाहेर आलेली आहे. सो या ठिकाणी तुळशीची मुळं छान वाढलेली आहे, पण अतिशय गुंतागुंतीची झालेली नाही आहेत. सो मला आता मात्र रिपॉटिंगची गरज नाही. पण जी काही दुसरी कुंडी तुम्हाला दिसत आहे त्यातली जी तुळस आहे ती मात्र कधीच बाहेर निघत नसते, कारण की खालची माती भरपूर अशी चिकट असल्यामुळे त्या कुंडीतून तिला बाहेर काढणं जरा मुश्किल जात असतं. बऱ्याच वेळेस प्रयत्न करून झाला, पण मात्र ती तुळस काही त्या कुंडीतून बाहेर येत नाही. या ठिकाणी ड्रेनेज होल देखील नेहमी मोकळं असणं गरजेचं आहे. त्यासाठी अशा प्रकारच्या जुन्या पणत्यांचा किंवा दिव्यांचा नक्कीच वापर करा. सो अशा प्रकारे या ठिकाणी मला रिपॉटिंगची गरज नाही आहे. सो या ठिकाणी सॉइल वर्क तर आपलं झालेलं आहे. मंडळी, या ठिकाणी पाणी बंद केल्यामुळे काय झालं की जी काही माती होती ती तर कोरडी झालीच असते, शिवाय रूट्स देखील याने ऍक्टिव्ह होत असतात आणि खत हे नीट काम करत असतं. माती कोरडी असल्याने इथे आपल्याला जास्त जोर लावायची देखील गरज पडत नाही, कारण तुळशीची मुळं ही वरच्या घरातच असतात किंवा वरच्यावरच असतात. माती जर खूप घट्ट वाटत असेल तरच ते तुळस
न वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण देखील असतं. सो माती उरकल्यानंतर मी तुळसला सावलीमध्ये 10 ते 15 मिनिटांसाठी साईडला देखील ठेवून घेतलेलं होतं. ही एक छोटी पण खूप अशी इफेक्टिव्ह स्टेप आहे, ज्याने रूट्सला ऑक्सिजन मिळतो आणि तुळस देखील लगेच फ्रेश दिसत असते. सो या ठिकाणी या 2 स्टेप फॉलो केल्यानंतर नेक्स्ट आपली थर्ड स्टेप येत असते, म्हणजेच सेफ फर्टिलायझर. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तुळशीला आता काय देऊ नये, ज्याने तुळशीला त्रास होईल. सो सर्वात फर्स्ट म्हणजे आपण डायरेक्ट कुठलीही गोष्ट तुळसला देऊ नये. त्यामध्ये येत असतं नीमखली किंवा डायरेक्ट चहापत्ती किंवा जर तुम्ही घरच्या घरी किचन वेस्ट कंपोस्ट तयार करत असणार आणि ते व्यवस्थित डिकंपोज झालेलं नसेल, तर मात्र ते देखील देणं आता चुकीचं आहे. सो या ठिकाणी मी किचन वेस्ट कंपोस्टचाच वापर करणार आहे, पण माझं जवळपास 8 ते 9 महिने जुनं असलेलं हे कंपोस्ट आहे आणि त्यामध्ये मी नीमखलीचा देखील वापर केलेला आहे. सो या ठिकाणी आपल्याला किचन वेस्ट कंपोस्ट असो, गांडूळ खत असो किंवा शेणखत असो, तुम्हाला 1 ते 2 मूठ यामध्ये नीमखली फक्त 1 ते 1.5 चमचा एवढ्याच प्रमाणात घ्यायचं आहे. 1.5 ते 2 चमच्यापेक्षा जास्त नीमखली अजिबात वापरू नका. पण मात्र लक्षात ठेवा, नीमखली डायरेक्ट झाडाला कधीच द्यायची नाही. तिला आधी कंपोस्टमध्ये मिक्स करून ठेवा आणि त्यानंतरच त्याचा कॉम्बो आपल्याला मातीमध्ये हळूहळू मिक्स करून द्यायचा आहे. सो या ठिकाणी ही तुळस रिपोर्टिंग करताना मी बेसिकली जी काही खालची लेअर होती ती फुलांनी, म्हणजे देवपूजेची जी काही फुलं असतात ती अशा प्रकारे जमा करून ठेवत असते आणि खालच्या लेअरिंगला ती वापरत असते. याने कुंडीचं वजन तर हलकं होत असतं, शिवाय काही दिवसांनी ही फुलं त्याच ठिकाणी डिकंपोज होत असतात आणि फुलांपासून तयार झालेलं जे काही ऑर्गॅनिक खत आहे ते तुळसला त्याच ठिकाणी मिळत असतं. सो तुम्ही देखील अशा प्रकारे देवपूजेची फुलांचा वापर कुंडी भरताना मात्र करू शकता. या ठिकाणी मातीच्या लेअरिंग नंतर मी पुन्हा 1 ते 2 चमचे तयार झालेला जो काही आपला कॉम्बो आहे ते मी या ठिकाणी देणार आहे. सो मंडळी, हा जो काही कॉम्बो आहे किचन वेस्ट कंपोस्ट आणि त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा नीमखली, हा कॉम्बो कीड कमी करत असतो, शिवाय मातीला हेल्दी ठेवत असतो, मुळांना शॉक होऊ देत नाही किंवा तुळशी असो किंवा इतर कुठलेही झाड असो त्याला मात्र स्ट्रेस फ्री ठेवत असतं. हे खत उकरलेल्या मातीमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा वरून तीच माती जी काही आपण कुंडीच्या बाहेर काढलेली होती तिला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पण एक लक्षात ठेवा, कुंडी मात्र आता अजिबात काठोकाठ भरू नका. 1 ते 2 इंचची जी काही जागा आहे तेवढी आपल्याला रिकामी ठेवायची आहे, कारण उन्हाळा येतोय आणि पुन्हा झाडांना मात्र जास्त पाणी लागणार आहे. त्यासाठी मात्र कुंडीमध्ये थोडी तरी जागा शिल्लक ठेवा. पुन्हा वरच्या एक लेअरिंगला पुन्हा तयार झालेला जो काही कोंबो होता तो त्या ठिकाणी ऍड करून घेतलेला आहे. सो तुमच्याकडे जर शेणखत असेल, गांडूळ खत असेल किंवा कुठलंही किचन वेस्ट खत असेल, फुलांपासून तयार झालेलं खत असेल किंवा पानांपासून लिप मोल्ड फर्टिलायझर देखील सध्या मार्केटमध्ये मिळत असतं. सो तुम्ही अशा प्रकारे ऑर्गॅनिक खतांचाच वापर हा तुळसवर करायचा आहे. यामध्ये तुमच्याकडे जर ट्रायकोडर्मा म्हणजे फंगीसाईड पावडर असेल तर तिचा देखील वापर करू शकता किंवा अगदी अशा प्रकारे नीमखलीचा वापर करू शकतात. जर तुमच्याकडे सुकलेली कडुलिंबाची पानं असतील तर त्यांचं देखील पावडर बनवून तुम्ही 1 ते 1.5 चमचा ते पावडर या खतामध्ये ऍड करू शकता. सो अशा प्रकारे अगदी साधं सिंपल जे काही कॉमो फर्टिलायझर आहे ते मी या ठिकाणी दोन्ही ज्या काही तुळसच्या कुंड्या आहेत त्यामध्ये देऊन घेतलेलं आहे. सो मंडळी, या ठिकाणी आपल्या ह्या 3 ते 4 स्टेप तर झालेल्या होत्या. यानंतरची सर्वात महत्त्वाची स्टेप येत असते ती म्हणजे प्रुनिंग. तुळशीची छाटणी करताना बरेच जण मंजिरी मात्र तशीच ठेवत असतात. मंजिरी जर आपण तशीच ठेवली तर मात्र तुळस ही वाढत नाही. मंजिरी म्हणजे तुळशीचा फ्लावरिंग स्टेज असतो. एकदा तुळशीला मंजिरी आली की मात्र पानांची वाढ देखील कमी होत असते, शिवाय पानांचा आकार देखील छोटा होत असतो. म्हणूनच फेब्रुवारीमध्ये मंजिरी डायरेक्ट वरूनच कट करून टाका. तसंच खूप उंच वाढलेली एकच जी काही काडी असते ना तिला देखील वरून तुम्ही कट करा. खूप भरपूर अशी खालून कट करायची गरज नाही. फक्त वरचा जो काही शेंडा आहे तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे. याने काय होतं की बाजूने पुन्हा नवीन फांद्या फुटतात आणि तुळसी घनदाट होण्यास मदत होत असते. कट केलेल्या ज्या काही काड्या असतात त्या जर चांगल्या कंडिशनमध्ये असतात तर त्यांची देखील तुम्ही कटिंग करून नवीन तुळस
लावू शकता. सो या ठिकाणी माझी जी या कुंडीत जी तुळस आहे तिला तर भरपूर मंजिऱ्या होत्या, तर मी जवळपास या ठिकाणी या तुळसची 50% पेक्षा जास्त प्रुनिंग करून घेतलेली होती. कारण की या तुळसची देखील एकच एक जी काडी आहे ती वाढत जात असते. खाली मात्र पाणी नसतात, पानं अजिबात दिसणार नाही. फक्त वरती शेंड्याला पानं येतात, मंजिरी येत असतात आणि खाली काड्या मात्र मोकळ्या दिसत असतात. त्यामुळेच मी अगदी खालच्या बेसपासूनच हिची जी प्रुनिंग आणि कटिंग होती ती या ठिकाणी करून घेतलेली होती. मंडळी, तुमच्या तुळशीची कटिंग आणि प्रुनिंग करताना मात्र तुमच्या तुळशीचं वय आणि तिचा आकार त्याच्यानुसारच करा. माझी ही जी तुळस आहे ही भरपूर जुनी, म्हणजे जवळपास 1.5 ते 2 वर्षापूर्वीची ही तुळस आहे. ती मुळांसहित बाहेर तर निघतच नाही, म्हणून मी तिला अगदी निम्मेपेक्षा कट करून टाकत असते. कारण की मला या ठिकाणी दुसरी तुळसही लावायची आहे, पण ही तुळस जी आहे ती मुळं सोडायला तयार नाही आणि हिची जर पुन्हा कटिंग प्रुनिंग केली तर ही पुन्हा हिरवीगार आणि घनदाट होत असते. सो तुमची जर तुळस नवीच असेल किंवा तिला जास्त अशी कटिंगची किंवा प्रुनिंगची गरज नसेल तर मात्र गरजेपेक्षा जास्त कटिंग किंवा प्रुनिंग देखील मात्र तुम्ही करू नका. सो मंडळी, या ठिकाणी हा तर महत्त्वाचा पार्ट झाला. पण ही सर्व गोष्टी केल्यानंतर आता या पुढची केअर म्हणजे काय, तर पुढचे 5 ते 7 दिवस कुठल्याही प्रकारचं लिक्विड फर्टिलायझर तुम्ही तुळशीला देऊ नका. माती फक्त ओलसर मात्र ठेवा, ते पण साध्या पाण्याने. पण मात्र कुंडीत चिखल होईल इतपावत मात्र पाणी देऊ नका. तुळशीला किमान 4 ते 5 तासाचा सूर्यप्रकाश हा आवश्यकच असतो. जर तुम्ही आज तुमच्या तुळशीला कॉम्बो फर्टिलायझर दिलं आणि कटिंग प्रुनिंग केली तर मात्र 1 ते 2 दिवस तिला सेमी शेड किंवा सावलीमध्येच ठेवा. त्यानंतर तिला हळूहळू सूर्यप्रकाशात ठेवा. शिवाय पाणी मात्र व्यवस्थित प्रमाणात द्या. यानंतर आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळा पाणी हे तुळशीला गरजेनुसार द्यावे आणि महिन्यातून फक्त एकदाच खत असं आपल्याला द्यायचं आहे. तर 15 ते 20 दिवसामध्ये पुन्हा तुळशी ही दाट आणि फ्रेश दिसायला लागत असते. जर तुम्ही या सर्व गोष्टी फेब्रुवारीमध्ये केल्या नाहीत तर मात्र पुढे संपूर्ण वर्ष तुमची तुळस ही कमकुवत राहू शकते. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करा आणि तुमच्या तुळस प्रेमी मित्रांसोबत देखील मात्र नक्की शेअर करा. याआधी फेब्रुवारीमध्ये कुठल्या महत्त्वाचे 5 कामं आपल्याला इतर झाडांवर करून घ्यायचे आहेत त्या रिगार्डिंग देखील व्हिडिओ शेअर केलेला आहे. सो तो व्हिडिओ देखील नक्की चेकआउट करा. सो या ठिकाणी माझ्या या तुळशीची कटिंग प्रुनिंग झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की किती क्वांटिटीमध्ये मी तुळस कट केलेली आहे. सेकंड तुळस ही व्यवस्थित आहे. सो त्या ठिकाणी मी तिची जास्त कटिंग केलेली नव्हती. सो ह्या ज्या मंजिऱ्या असतात यांना देखील यामध्ये सीड्स असतात. तुम्ही अशा प्रकारे त्याच ठिकाणी त्यांना क्रश करून टाकलं तर पुन्हा नवीन रोपं देखील यायला त्या ठिकाणी सुरुवात होत असते. चला तर मग मंडळी, या ठिकाणी फेब्रुवारीचं तुळशीवर करायचं महत्त्वाचं काम मी करून घेतलेलं आहे आणि यानंतर मात्र माझी तुळस ही पुन्हा वर्षभर अशीच हेल्दी राहण्यासाठी देखील तयार झालेली आहेत. पुन्हा 2 तुळशीची रोपं देखील माझ्याकडे आहेत, त्यांना देखील रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. सो एकंदरीत जवळपास 4 तुळशी तर आहेत आणि शिवाय वेगवेगळ्या कुंडींमध्ये बऱ्याच अशा तुळस देखील आहेत. तुमच्याकडे किती तुळशीचे रोपं आहेत मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र हा व्हिडिओ तुमच्या तुळसप्रेमी मित्रांसोबत नक्की शेअर करा. शिवाय अशाच सेफ ऑर्गॅनिक हॅकसाठी दर आठवड्याला मी वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत असते. तर मात्र ते व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर मात्र चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला भरभरून लाईक करून शिवाय हाईप आणि कमेंट करायला मात्र अजिबात कंजूसी करू नका. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुळशीवरचं काम देखील नक्की करून घ्या आणि पुढच्या दुसऱ्या झाडावरच्या कामासाठी देखील रेडी राहा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.